तर नमस्कार मंडळी, नमस्कार. मी सचिन काळे, कोकणचा साथ सोमेश्वरी वाजमधला शिवराम अण्णा. म्हणजे एक गंमत सांगायची. काय झालं, आम्ही परवा ना लांजाला गेलो होतो कार्यक्रमाला. आणि लांजाला श्री साई समर्थ अपार्टमेंट आहे. खूप छान बिल्डिंग आहे आणि त्या बिल्डिंगचं वार्षिक स्नेहसंमेलन होतं. आणि त्यांनी आम्हाला बोलवलं होतं की बाबा तुम्ही या, आणि आपल्याला आमंत्रित कार्यक्रमासाठी गेलो होतं. आणि हा आपला कोकणचा साज तिथे करा. आणि अप्रतिम अशी तिथे सोय होती सगळी. म्हणजे तिथलं डेकोरेशन छान होतं, तिथलं स्टेज छान होतं, जेवण तर अतिशय सुंदर होतं. आम्ही सगळं तिथला आस्वाद घेतला. सत्यनारायणाच्या पाया पडलो पूजेच्या, आणि आम्ही जेवलो. आणि कार्यक्रम चालू होण्यासाठी काही वेळ होता आमच्याकडे, 1 अर्धा तास. मी म्हटलं किती माणसं असतील? ते म्हणाले 70-80 माणसं असतील. म्हणजे सांगायला अशी एक गंमत वाटते. म्हणजे कसं बघा, आयोजकांनाही माहिती नव्हतं की किती माणसं आहेत. तर 70-80 म्हणाली माणसं असतील. साधारण एक 60-70 खुर्च्या त्यांनी लावल्या होत्या आणि काही बसण्यासाठी व्यवस्था केली होती. आणि आम्हाला काही फोन येत होते की आम्ही कार्यक्रमाला येणार आहे, तुम्ही किती वाजता येणार आहे, आम्ही कार्यक्रमाला येणार आहे, तुम्ही किती वाजता येणार आहे. तर असे 8-10 फोन, 10 पाय, प्रत्येकाला एक ओळखीनुसार फोन येत होते. तुम्ही येणार आहे ना नक्की? म्हटलं हो येणार. आणि मंडळी, गंमत अशी झाली की आम्ही गेलो, कार्यक्रम चालू झाला. कार्यक्रमाचा पहिला आमचा जो पॅच आहे भजनाचा, तो चालू होता. पहिलं स्किट चालू होतं आणि चालू झाला आणि अचानक गर्दी झाली. आम्ही काही मिनटासाठी कार्यक्रम थांबवला. नंतर आम्हाला कळलं की कार्यक्रमाला 400 ते 500 लोक आलेली आहेत. आणि आयोजकांनाही हे माहिती नव्हतं की एवढी लोक येतील आणि एवढा म्हणजे संख्येने आपल्या बिल्डिंगची इथे गर्दी होईल. पण आयोजकही तेवढ्या ताकदीची होती. त्यांनी सगळ्यांना बसण्याची व्यवस्था, खुर्च्यांची व्यवस्था केली, बैठकीची व्यवस्था केली. आणि अप्रतिम कार्यक्रम पुढे सादर झाला. कंटिन्यू 3 तास कार्यक्रम पुढे चालला, न ब्रेक घेता. तर म्हणजे सांगायचा उद्देश एवढाच आहे की एवढं कोकणच्या साजवर तुम्ही प्रेम केलं. साधारण 478वा प्रयोग असावा तो आमचा. आता काहीच प्रयोग 500व्या प्रयोगासाठी काहीच प्रयोग व्हायला बाकी आहेत. ॲक्च्युली प्रयोग बुकिंग आहेत. सगळ्यांना माहिती की आमच्याकडे प्रयोग खूप सारे बुकिंग असतात. पुढचा डिसेंबरसुद्धा आपल्याकडे 2025चा सुद्धा बुकिंग आहे. पण कोकणचा साथ तिथे बघायला आलेली लोक होती, जी ओळखीची आमच्यातले मित्र, आमचेच मित्र असतील, काही म्हणजे रंगकर्मी होते. तर रंगकर्मी असतात, त्यांना माहिती असतं की बाबा हा बघितला आहे मी, किंवा इतर लोकांनाही माहिती असेल. पण मला एक कमाल वाटतं की तिथे येऊन प्रत्येकजण सांगतो की आम्ही तुमचा कार्यक्रम 10 वेळा बघितला आहे, आम्ही तुमचा कार्यक्रम 8 वेळा बघितला आहे, मी कुठे सोडतच नाही, असंही काही जण म्हणतात. मला खूप भारी वाटतं की मी एवढं कोकणच्या साजवर तुम्ही सगळे प्रेम करताय. सगळे आमचीच मंडळी आहेत. मी त्यांना प्रेक्षक म्हणणारच नाही, कारण का आज तुमच्यामुळेच हा एवढा टप्पा कोकणचा साजने पार पाडलेला आहे. तर मोठा वाटा हा प्रेक्षक वर्गाचा आहे, इथल्या मायबाप रसिकांचाच आहे. त्यामुळे ही मजल आम्ही मारू शकलो. आज एकाच ठिकाणी 4-4 वेळा आपण प्रयोग करतो आहे. आणि हा प्रयोग करताना की असं होतं की पहिल्यापेक्षा परत जास्ती गर्दी होते, त्याच्यापेक्षा परत जास्ती गर्दी होते, त्याच्यापेक्षा परत जास्ती गर्दी होते. 4-4 वेळा डिमांड शो. आत्ता आमचा पुन्हा 1 जानेवारी डिमांड शो आहेच. म्हणजे तुम्हाला सांगतो की तिथे आम्ही 4थ्यांदा जातो आहे, आणि ते सुद्धा सिंधुदुर्गामध्ये. तर अशी मंडळी आहेत आमच्याकडे काही की जे आम्हाला अतोनात आमच्यावर प्रेम करत आहेत. तर आता मेन मुद्दा आहे की आम्ही 500वा कार्यक्रम करणार. आणि ह्या 500व्या कार्यक्रमाचं आयोजन कुठे होईल हे अजूनही कोणाला माहिती नाही. कारण काही आहे, कार्यक्रमाचं नियोजन लागत असताना मध्येच एखादा कार्यक्रम नवीन येतो, मध्येच एखादा प्रोग्राम वाढतो, हे जेच ते काही मध्ये चालू असतं, त्याच्यामुळे कार्यक्रमाचा सिक्वेन्स बदलतो. तर मंडळी, मी मुद्दाहून तुम्हाला विचारेन की कुठे झालेला तुम्हाला आवडेल आणि कुठे व्हायला हवा आणि कुठे होईल हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. ही एक गंमत आहे. ह्याच्यात असं काही नाही बाबा इथेच होईल हे मी सांगू शकत नाही. पण प्रत्येकाने आपली एक इच्छा व्यक्त केली तर बरं होईल, एक मजा येईल. आपण त्याच्यातनं झालाच जर एखाद्याच्या म्हणण्यानुसार तर त्यालाही आनंद मिळेल. बाकी काय नाही की मजा म्हणून आपल्याला कुठे झालेला आवडेल एवढं कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.